नमस्कार मित्रांनो, साई प्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपण पाहत आहोत श्रीमद दासबोध। पण त्याआधी मित्रांनो आपण पाहूया श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोधमध्ये काय निरूपण केलेले आहे। तर मित्रांनो, माघ शुद्ध नवमीला रायगड जिल्ह्यातील तत्कालीन निबिड अरण्यात शिवथरगड येथे दासबोध ग्रंथाची निर्मिती श्री समर्थ रामदास स्वामी यांनी केली। 17व्या शतकात रचलेला दासबोध आजच्या काळातही तेवढाच परिपूर्ण वाटतो। या ग्रंथामध्ये समर्थांनी दैनंदिन आयुष्याशी संबंधित अनेक पैलूंना स्पर्श करत त्याचे विवरण केले आहे। संसार कसा करावा, संसार कसा असावा याचे नेमके ज्ञान समर्थ रामदास स्वामी यांनी दिले। मूर्खांची लक्षणे, नवविद्या भक्ती म्हणजे काय, खरे ज्ञान कोणते, वैराग्य म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, या नानाविध गोष्टींचा उहापोह दासबोधात करण्यात आलेला आहे। दैनंदिन जीवनाशी संबंधित असणाऱ्या शेकडो विषयाचे विवेचन रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथात केले आहे। दासबोध हा ग्रंथ एकूण 20 दशकांमध्ये विभागलेला आहे। प्रत्येक दशकात 10 समास आहेत। यातून रामदास स्वामींनी संसारिकांना, साधकांना, निस्पृहांना, विरक्तांना, सर्वसामान्यांना, बालकांना, प्रौढांना, सर्व जाती पंथ धर्माच्या स्त्री पुरुषांना आणि मानवी मनाला उपदेश केलेला आहे। आपल्या आयुष्याला योग्य वळण लागावे आणि रामरायाच्या कृपेने मार्गक्रमण करावे यासाठी अनेक भाविक दासबोधाचे पारायण करतात। तर मित्रांनो, आपणही आपल्या आयुष्याला योग्य वळण लागावे आणि रामरायाच्या कृपेने मार्गक्रमण करावे यासाठी आपणही या ग्रंथराज दासबोधाचे श्रवण करूया। तर पुढील दशक आहे दासबोध दशक दुसरा, समास 5वा, रजोगुण लक्षण। या देह मुळात त्रिगुणांचा आहे। ते 3 गुण म्हणजे सत्व, रज व तमोगुण। त्यामध्ये उत्तम गुण म्हणजे सत्वगुण होय। सत्वगुणाने भगवत भक्तीची प्राप्ती होते, रजोगुणामुळे पुनरावृत्ती होते, तर तमोगुणामुळे प्राण्यांना अधोगती प्राप्त होते। सत्वगुण प्रधान माणसे श्रेष्ठ अशा वरच्या गतीला जातात, रजोगुण प्रधान माणसे मध्ये राहतात, तर तमोगुण प्रधान हीन वृत्तीची माणसे अधोगतीला जातात। गुणांमध्ये शुद्ध व शबल 2 प्रकारचा भेद आहे। शुद्ध ते निर्मळ असते, तर शबल अशुद्ध असून बाधक असते। ते सर्व आता वर्णन करून सांगतो। शुद्ध आणि शबल यांची वर्णने आता सांगतो, ती सुज्ञांनी सावधपणे ऐकावी। शुद्ध गुण परमार्थिक असतो, तर शबल प्रापंचिक असतो। त्या प्रापंचिक माणसाची स्थिती कशी असते ते ऐका। त्याच्या देहात 3 गुणांचे कार्य चालते। एकाचा जोर होतो तेव्हा दुसरे दोन्ही क्षीण होतात। रज, तम आणि सत्व या 3 गुणांच्या योगानेच जीवननिर्वाह होतो। त्यातील रजोगुणाचे कर्तृत्व येथे आता दाखवूया। शरीरात रजोगुण प्रबळ होतो तेव्हा वर्तणूक कशी होते ते चतुर लोकांनी सावध होऊन ऐकावे। रजोगुण प्रबळ झाला की तो माणूस माझे घर माझा संसार येथे देव थोर म्हणून कुठला आणला असे निर्धारपूर्वक म्हणू लागतो। तो आई वडील, बायको, मुले, सुना, मुली इतक्यांचीच चिंता वाहतो। रजोगुणी माणसाची वृत्ती बरे खावे, बरे जेवावे, बरे प्यावे, बरे नेसावे एवढेच नव्हे तर दुसऱ्याच्या वस्तूंचीही अभिलाषा बाळगावी अशा प्रकारची असते। कसला आला आहे धर्म, कसले दान, कसला जप आणि कसले ध्यान असे म्हणून जो पापपुण्याचा विचार करीत नाही तो रजोगुण होय। रजोगुण तीर्थ, व्रत, अतिथी, अभ्यागत तर जाणतच नाही, उलट त्याची मनोवृत्ती अनाचाराकडे झुकणारी असते। ज्याच्या घरी धनधान्याचा भरपूर साठा असूनही ज्याचे मन द्रव्यासक्त असते व जो अत्यंत कंजूस असतो तो रजोगुण होय। मी तरुण आहे, मी सुंदर आहे, मी बलाढ्य आहे, मी चतुर आहे एवढेच नव्हे तर मीच सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे असे म्हणतो तो रजोगुण होय। हा माझा देश आहे, हा माझा गाव आहे, हा माझा वाडा आहे, हे माझे राहण्याचे ठिकाण आहे अशी मनात अत्यंत हाव जो बाळगतो तो रजोगुण होय। दुसऱ्याचे सर्व जावे पण माझे मात्र सर्व बरे असावे असे स्वाभाविकपणे ज्याच्या मनास वाटते तो रजोगुणच होय। जो कपटी आणि मत्सरी असून दुसऱ्याचा तिरस्कार करतो
व ज्याच्या ठिकाणी कामविकार प्रबळ असतो तो रजोगुण जाणावा. ज्याची मुलांवर ममता असते, बायकोवर ज्याचे फार प्रेम असते व सर्वांविषयी ज्यास लोभ असतो तो रजोगुण होय. ज्यावेळी निकटच्या आप्तस्वकीयांविषयी अत्यंत काळजी वाटू लागते त्यावेळी रजोगुण प्रबळ झाला आहे असे समजावे. संसारात इतके कष्ट आहेत, आता शेवट कसा होतो कुणास ठाऊक, असे ज्याच्या मनास संकट वाटते तो रजोगुणच होय. किंवा पूर्वी जे जे काही भोगावे लागले त्याची मनात आठवण येऊन ज्याला अत्यंत दुःख होते तो रजोगुणच होय. दुसऱ्याचे वैभव दृष्टीस पडल्यावर ज्याला आपल्यालाही तसे प्राप्त व्हावे अशी आवड उत्पन्न होते आणि त्या आशेच्या योगाने जो कष्टी होतो तो रजोगुण जाणावा. जे जे दृष्टीस पडते ते लगेच मनाला हवेसे वाटते, पण ते मिळण्यासारखे नसेल तर ज्या योगी दुःख होते तो रजोगुण जाणावा. ज्याचे मन हास्यविनोदाच्या योगे प्रसन्न होते, जो शृंगारिक गाणी गातो, ज्याला राग रंग तान मान यात रस न असतो तो रजोगुण. व्यंगोक्ती थट्टामस्करी निंदा करणे व वादविवाद करणे ज्याला आवडते, जो सर्वदा हास्यविनोद करीत असतो तो रजोगुणच. ज्याच्या ठिकाणी अत्यंत आळस असतो, जो करमणुकीसाठी नाना प्रकारचे खेळ खेळतो व जेथे व्यसनांचा गोंधळ चालू असतो तो रजोगुण जाणावा. जो कलावंत असतो, बहुरुपयाप्रमाणे नाना सोंगे घेतो, नाटकाचा जो शौकीन असतो, नाना प्रकारच्या खेळांवर जो पैसे घालवतो तो रजोगुण जाणावा. मादक किंवा धुंदी नशा आणणाऱ्या द्रव्याची ज्यास अत्यंत आवड असते, विषयाशक्ती व गुंडपणा याचेच जो चिंतन करतो व ज्याला नीच लोकांची संगती आवडते तो रजोगुण जाणावा. ज्याला चोरीची विद्या शिकावी असे वाटते, लोकांचे दोष कमीपणा बोलून दाखवणे आवडते, नित्य नेमाला ज्याचे मन विटते तो रजोगुण होय. देवाचे कार्य करण्याची ज्याला लाज वाटते, जो पोटासाठी वाटेल तितके कष्ट उपसण्यास तयार असतो आणि प्रपंचाविषयी ज्याच्या मनात अत्यंत प्रेम असते तो रजोगुण. ज्याला गोडधोड पदार्थाची आसक्ती असते, अत्यंत आदराने जो देहाचे पोषण करतो आणि ज्यास उपास करणे आवडत नाही तो माणूस रजोगुणी जाणावा. ज्यास शृंगारिक गोष्टींची आवड असते, भक्ती वैराग्य वगैरे मुळीच आवडत नाही व जो रसिकतेने कलागुणांचे कौतुक करण्यात प्रवीण असतो तो रजोगुण. परमात्म्यास जो जाणत नाही आणि त्यामुळे जो सर्व दृश्य पदार्थावरच खरे प्रेम करीत असतो, त्यामुळे ज्यास पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो तो रजोगुण. याप्रमाणे हा रजोगुण आसक्तीमुळे वारंवार जन्ममरण भोगायला लावतो व प्रपंचातही त्याच्या प्राबल्यामुळे दारुण दुःख भोगावे लागते. आता हा रजोगुण तर सुटता सुटत नाही, त्यामुळे या संसार चक्रातून सुटका होत नाही. वासना प्रपंचातच गुंतून राहते. तरी यावर उपाय काय? त्यावर श्री समर्थ म्हणतात की यावर भगवत भक्ती हा एकच उपाय आहे. आपल्या ठिकाणी जरी वैराग्य नसले तरी यथाशक्ती भगवत भजन करावे. काया वाचा आणि मनाने पत्र पुष्प फळ अथवा पाणी जे काही उपलब्ध असेल ते मनाने ईश्वरास अर्पण करून जीवनाचे सार्थक करावे. यथाशक्ती दान पुण्य करीत जावे व कुठल्याही परिस्थितीत सुखात अथवा दुःखात चिंतन देवाचेच करावे. भगवंतालाच सदैव अनन्य शरण असावे. या विश्वाचा आदी व अंती एकच देव, एक देवच आहे. मध्ये उगीचच ही माया भुलवते, म्हणून पूर्ण भाव एका भगवंताच्या ठिकाणीच असावा. शबल रजोगुण हा असा आहे, त्याचे येथे थोडक्यात वर्णन केले आहे. आता शुद्ध रजोगुण जो पारमार्थिक असतो तोही तू जाणून घे. सत्वगुणाच्या वर्णनातच त्याच्या ओळखीची चिन्हे सापडतात. तो शुद्ध रजोगुणच भजनाचे मूळ आहे, म्हणून तो पूर्णतः जाणून घ्यावा. याप्रमाणे येथे रजोगुणाचे वर्णन केले आहे ते श्रोत्यांनी अनुमानाने जाणून घेतले असेलच. आता पुढे तमोगुणाचे वर्णन केले आहे तेही श्रवण करावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे रजोगुण लक्षण नाम समास 5वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम.